नमस्कार मंडळी, आज आपण भट्टगाव या ठिकाणी आहे. PD प्रकाश देवदास पाटील यांच्या शेतामध्ये. यांच्या शेतात सुद्धा निंबूची झाडे आणि या त्या झाडांवर सुद्धा आपण ट्रीटमेंट दिली होती. साधारणतः 2 महिने झाले. याच्यावरती आपण फुलं पहिली फवारणी झाली, ड्रेसिंग झाली, फळ झाली. आता बघा फळांची क्वालिटी, फळांची साईज छान तयार झाली. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आजची तारीख आहे 23 डिसेंबर. हा बघा 23 डिसेंबरची फूट या ठिकाणी तुम्हाला दिसत. 23 डिसेंबरला यांच्या शेतामध्ये जर ऑलरेडी पूर्ण झाडाला या ठिकाणी फूट आहे. स्टीम ब्रिज, बायोनॅनो, शेत, रॅपअप सगळ्याचा फवारा ऑलरेडी यांनी या ठिकाणी केला आहे. आणि यांनी नुसतं वापरलं नाही तर यांनी व्यवस्थित प्रकारे वापरलं. 2 वर्षाचे ड्रेसिंगची झाली. बघा मालांची साईज पण बघा, माल पण बघा, छोटे मोठे दाणे पण तयार झालेले. हे बघा दाण्यांचं प्रमाणसुद्धा या ठिकाणी जबरदस्त आहे, हे तुम्हाला लक्षात येईल बघा या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे निंबूचं प्रमाणावरती, निंबूवरती कॅन्करचं प्रमाण काहीच नाही आहे. आत्ताच्या घडीला जर विचार केला, जे डाग वगैरे लागतात ना, आता निंबूला कॅन्करचं प्रमाण या ठिकाणी नाही. असं बघितलं तर या ठिकाणी भरपूर आहे. प्रत्येक झाडावर तुम्हाला या ठिकाणी माल दिसेल. या झाडांचं बघा, या झाडातसुद्धा भरपूर माल या ठिकाणी आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर जर विचार केला तर आता हे झाड बघा, अजून हे पण बघा तुम्हाला लक्षात येईल. कारण महत्त्वाचं काय आहे, स्टीम ब्रिज बायोनॅनो तर कंटिन्यू जर फवारणी घेतली, व्यवस्थित वापर तर रिझल्ट येणार 100% येणार. आणि झाडाची फूटसुद्धा जबरदस्त आहे. म्हणजे झाडाला पाहिजे ते प्रमाणात फूट आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं, हे बघा क्वालिटी बघा तुम्ही, बऱ्यापैकी एक ठिकाणी दिसेल. हे बघा, एकच सांगू शकतो, रेग्युलर ट्रीटमेंट करा, रिझल्ट चांगला भेटणार. आणि माती पण चेक करा. माती पण चेक केली तर त्याच्यामुळे जर तुम्हाला जबरदस्त या ठिकाणी. हे बघा, आता हे झाड बघा तुम्ही. आता हे झाड केवढं छोटं आहे, याच्यावर मालाचे प्रमाण बघा. झाड किती खराब झालेलं ते पण बघा, पण माल चांगला आहे. सगळ्यात मोठी गोष्ट हे बघा, आता हे आहे, हे पण आहे. नमस्कार, हे सगळं आहे या ठिकाणी. तर तुम्ही पण या ठिकाणी बघू शकतात. धन्यवाद.